हो साहेब 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 काय? इथे या ना. मला त्यातलं एक फुल द्या ना प्लीज. साहेबांच्या टेबलवर ठेवला आणलेत. तुम्हाला कशाला पाहिजेत? मला माझ्या जानूला द्यायचं होतं. तुमच्याच जाणून तुम्हाला आतमध्ये टाकलंय. अहो तुम्हाला भेटायला पण आली नाही ती. माझ्याकडे असे काय बघताय? काय नाही हो साहेब, ॲक्च्युली काय आहे ते तुम्ही माझ्या जानूला ओळखत नाही ना, म्हणून असं म्हणताय. पण माझी खात्री आहे माझी जानू मला भेटायला नक्की येणार, कारण ती पण मला खूप मिस करते. हो साहेब साहेब काय करताय? प्लीज द्या ना एक फूल प्लीज. काय कटकट आहे यार. हे घ्या. या फुलासारखे तुम्ही पण सुकून जाल, पण तुमची जानू ती काय येणार नाही. जानू, जानू, हे बघा साहेब, माझी जानू आली. जानू, जानू, जानू तू आलीस. तुला माहिती आहे जानू, माझं मन ना मला सारखं हेच सांगत होतं की माझी जानू नक्की येणार, नक्की येणार. अँड लुक, यू हिअर. गप्प बस. मी इथे तुझ्या काळजीपोटी आली नाहीये. मी तुला जाब विचारायला आली. खरं खरं सांग, काल रात्री तू आमच्या घरी आला होतास ना? नाही का जानू, मी कसं येईन? खरं सांगू जानू, तुला जवळ घ्यायची, तुला कडकडून भेटायची माझी खूप इच्छा होती. पण कसं आहे हो, इथे मला तूच अडकवलंयस ना. खोटं बोलू नकोस जयंत. मला माहितीये तू काल रात्री आमच्या घरी आला होतास, मला मुद्दाम घाबरवण्याचा प्रयत्न केलास. पण ऐक ना, मी तुला अजिबात घाबरत नाही. नाही का जानू, मी तुला का घाबरवेन? जानू हे बघ, असं काहीही घडलेलं नाहीये. ट्रस्ट मी. इनफॅक्ट मीच तुला सांगतो काय घडलंय ते. काल रात्री सगळीकडे शांतता होती. माझी जानू गाढ झोपली होती, पण तिच्या चेहऱ्यावर ना सारखा उजेड पडत होता. तो बॉदर करत होता तिला, आणि तिला त्रास होऊ नये म्हणून मी तो उजेड अडवला. सिरियसली. पण तरी तुला जाग आली, आणि तू आरडाओरडा करू नये म्हणून मी तुझ्या तोंडावर हात ठेवला होता. हा जर घरी आला नव्हता तर याला हे सगळं कसं कळलं? याचा अर्थ तू काल रात्री आमच्या घरी आला होतास, हो ना? नाही ग जानू, खरंच नाही. तू इथे कोणालाही विचार, मी दिवस रात्र इथेच आहे. अगं तुझ्या आठवणीत मी झुरतोय. आणि येस, आता मी जे काही सांगितलं ती फक्त माझी क्रिएटिव्हिटी होती. काय चाललंय याचं? हा नक्की खरं बोलतोय ना? काय खरं काय खोटं काहीच कळत नाहीये. जानू मला माहिती आहे, तू पण मला मिस करत होतीस म्हणून तू इकडे मला भेटायला आली आहेस ना. आय नो. दिवस रात्र तुझ्याही मनात माझेच विचार येत आहेत. अगं म्हणून तुला माझा भास झाला, राईट? कारण तुलाही मी तुझ्या आयुष्यात हवा आहे. फक्त जानू तू हे मान्यच करत नाही आहेस का? नाही, असं अजिबात नाहीये. मी तुझा अजिबात विचार करत नाहीये. अरे तुझ्यासारखा माणूस मलाच काय, कोणालाच त्यांच्या आयुष्यात नको असेल. आणि हे जे तुझे हॅल्युसिनेशन्स आहेत ना, हे प्लीज तुझ्याकडेच ठेव, कळलं? नो जानू, आय नो काय होतंय तुझ्यासोबत. विचारांमुळे ना तुझं मन गोंधळून गेलंय. यू नीड रेस्ट. तू प्लीज शांत हो. हां? अँड जानू प्लीज तू माझ्याशी खोटं बोलू नकोस, कारण मला तुझं मन वाचता येतं. जयंत, जर का असं असतं ना, तर माझ्या मनात तुझ्याबद्दल किती राग, किती तिरस्कार, किती द्वेष आहे हे तुला कळलं असतं. जानू प्लीज थांब ना. हे फूल मी तुझ्यासाठी मागून घेतलं होतं, प्लीज घे ना.
तुझं फूल, तुझं प्रेम, तुझं काही नकोय मला, कळलं? आणि लवकरच या फुलासारखी मी तुझी सुद्धा अवस्था करणार आहे. जानू, लक्ष्मी, तू आज जा, मी निघतो. तुम्ही पोलिसात तक्रार करायला चाललात? नाही, लगेचच पोलीस कंप्लेंट नाही करणार मी. आधी जरा सिद्धू आणि भावना कुठे असू शकतील याचा जरा शोध घेतो. बघतो, सगळ्यांना फोन वगैरे करतो. पण समजा संध्याकाळपर्यंत काही नाही कळलं तर मात्र पोलिसांकडे जावंच लागेल. अहो, आई वडील म्हणून कुठे कमी पडलो का हो आपण? आपण आपल्या मुलांच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवलाय का? लक्ष्मी, अगं असं का म्हणतेस तू? असं अजिबातच नाहीये. हे बघ, जे काही घडलं त्यात आपली किंवा आपल्या मुलांची सुद्धा काहीही चूक नाहीये. अगं वेळच वाईट होती, दुसरं काय. मात्र कधी कधी एक शंका मनात येते की आपण मुलांवर जे संस्कार केले, त्यांना जे काही शिकवलं, ते करताना आपलं काही चुकलं तर नाही ना? असं का म्हणताय? बघ ना, म्हणजे भावनाचं काहीतरी बिनसलंय हे तुला कळत होतं, जाणवत होतं. तू खोदून खोदून तिला विचारलं सुद्धा, पण तिने मात्र काहीही सांगितलं नाही आपल्याला. जानूचंही तसंच. इतका त्रास सहन करत राहिली, जयंतचा जाच सहन करत राहिली, पण आपल्याला मात्र एका शब्दानेही कळू दिला नाही. अहो, पण आपण तर आपल्या मुलांना कायम हेच सांगितलंय ना, काही घडलं तरी लपवायचं नाही, आपल्याला येऊन सांगायचं. हो, पण मुलांना दिसत होतं ना की आपण कुठल्या परिस्थितीतनं जातोय. ते कसं सांगणार ते? काय ना लक्ष्मी, मुलं काय, आपण काय, नेहमीच एकमेकांना सांभाळून घेत आलोय. आपल्यामुळे कोणाला दुःख व्हायला नको याचा विचार करतो का आपण? म्हणूनच मुलं सगळं पाहत होती तरी त्यांनी काही सांगितलं नाही. कसं सांगणार ना ते सुद्धा? खरंय तुमचं. गुणी मुलं आहेत आपली, म्हणून जास्त काळजी वाटते. सुखरूप असतील नव्हती, काही होणार नाही ना त्यांना? लक्ष्मी, तू अजिबात काळजी करू नकोस. आपल्या मुलांना काहीही होणार नाही. मी त्यांना काही होणं देणार नाही. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मग आपण कसं शोधायचं आता? तुम्ही आधी सिद्धूच्या मित्रांना फोन करून विचारता का त्यांना काही माहिती आहे का? नाही, त्यांना फोन करतोस, पण सिद्धू आणि भावनाला पुन्हा एकदा फोन करून बघतो. म्हणजे समजा त्यांनी फोन उचलला तर प्रश्नच नाही ना.